सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी थंडी होती त्याच्यामुळं बांधकामाला काय पाणी मारलं नव्हतं आणि आत्ता माझं पाणी मारून झालेलं आहे. आणि बघा आमच्या घराशेजारी कसं शेतामध्ये हिरवंगार दिसतंय सगळीकडं. खूप छान वातावरण आहे सकाळचं. आंब्याला आता मोहर आलेला आहे आणि मी आहे ना 2020ला आंब्याच्या कोळी लावल्या होत्या आणि त्याचे हे 4-5 आंबे आलेले आहेत. त्यातल्या एका आंब्याला मोहर लागलेला आहे आणि बाकीच्या आंब्यावरती मी असे वेल लावले होते, म्हणजे आंब्यावरती चढलेले आहेत ते वेल. आणि त्यांनी इतका आंबा पॅक केलेला आहे की आंबा सुद्धा दिसेना. त्याच्यामुळं आता मला सगळे ओरडायला लागलेत, म्हणून आज त्या आंब्याचे ते वेल आहेत ना ते काढते. मी हे वेल आंब्यापासून लांब लावलेले होते, पण तरी ते आंब्यावरती चढलेले आहेत. आणि आता मागच्या वेळेसही मी एकदा ते सगळे काढले होते वेल, पण अजून परत एकदा तसेच पॅक केलेले त्यांनी आंब्याला. आणि आताही मला तोडूनच काढावे लागत आहेत. जेवढं शक्य आहे तेवढे ठेवणार आहेत आणि बाकीचे मी तोडूनच काढणार आहे आणि आंब्याला मोकळं करणार आहे, कारण मोहर आला आहे की नाही हे सुद्धा कळणार नाही, इतकं ते पॅक झालेलं आहे. आणि एका आंब्याला मोहर आलेला आहे, बहुतेक तो कलमाचा आंबा असेल. आणि बाकीच्या आंब्यांचं काय झालं आहे ते बघायचं आहे. त्याच्यामुळं मग ते सगळं मी आता पॅक झालेलं काढून घेते. 2 आंब्यांना असं पॅक केलेलं आहे. आता एक आंबा काढून घेते आणि त्यानंतर दुसराही आंबा काढून घेते. भोपळ्याचे आणि दोडक्याचे वेल जे आंब्यावर चढले होते ते आता माझे बऱ्यापैकी काढून झालेले आहेत. खरं म्हणजे भोपळा आणि दोडकं खूप लागलं होतं, त्याच्यामुळं ते काढावेसे वाटत नव्हते. पण आंब्याचा सीजन आहे आणि बाकीच्या एका आंब्याला मोहर आलेलं आहे, त्याच्यामुळं मग काढले. जेवढं शक्य होतं तेवढं वाचवलं आणि बाकीचं तोडून काढलेलं आहे. आणि आता आंबा चांगला मोकळा झालेला आहे. आता दुसऱ्याही झाडावरती तसंच हे आलेले वेल आलेले आहेत. आता हे आंब्यावरचेही सगळे वेल काढून घेते. आज मी करायला लागली आहे तुरीच्या डाळीच्या चकुल्या. आणि ही तुरीची डाळ माझ्या आईने दिलेली आहे. आज मुलाला चकुल्या खायच्यात, त्यामुळे आता चकुल्या करायला लागली आहे. तर त्यासाठी मी आता ही डाळ घेतलेली आहे. आता मी कुकरमध्ये ही शिजत घालते. तुरीची डाळ आता शिजलेली आहे आणि मी कुकरला 5 शिट्ट्या दिल्या, कारण देशी डाळ असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागला. आणि 5 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजलेली आहे. आणि आता हलवून घेते आणि त्यानंतर मग फोडणी देते. फोडणी देण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेले आणि तेलामध्ये आता मोहरी टाकलेली आणि मोहरी चांगली तडतडायला लागली आहे.
भाजीची इकडं फोडणी शिजतीये तोपर्यंत मुलाला दूध देऊन घेतलं. आज सकाळी तो उशिरा उठलेला आहे. फुले ह्या थोड्याशा पातळच असतात त्याच्यामुळे पाणी अजून ओततीये. आणि हे चवीनुसार मीठ आणि हे वरून घालते कोथिंबीर. भाजी तर माझी बनवून झालेली आहे आणि चकुल्यासाठी मी अशी घट्ट कणिक मळलेली आहे. चकुल्यासाठी थोडीशी घट्टच कणिक मळायची आणि आता मी चकुल्या करायला लागली आहे. ही भाजी बनवून झाली आहे ती शिजतीये तोपर्यंत चकुल्या लाटून घेते. चकुल्यासाठी मी ही घट्टच कणिक मळलेली आहे आणि आता मी ही चकुल्या लाटून घ्यायला लागली आहे. चपातीसारखी काही घडी घालायची आवश्यकता नाहीये. आता ही माझी चपाती लाटून झालेली आहे आणि मी दोन्ही साइडनी तेल लावायला लागली आहे. आता हे सगळे ह्या ताटात काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून घेते आणि हे असे काप करून घेते. चकुल्या एकदम टाकल्या म्हणजे एकसारख्या शिजतात उकळीमध्ये एकदम टाकल्या म्हणजे. भाजीला आता छान उकळी आलेली आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये सगळ्या चकुल्या टाकून घेते. एकदम चकुल्या टाकल्या म्हणजे एकाच वेळेस चांगल्या व्यवस्थित शिजतात आणि आपण जर वरच्यावर टाकल्या तर मग एक शिजती परत वरची कमी शिजती असं होतं. त्याच्यामुळे एकदमच चकुल्या टाकून घ्यायच्या आणि भाजीला उकळी आल्यानंतर चकुल्या टाकायच्या म्हणजे छान शिजतात उकळीमध्ये. सगळ्या माझ्या चकुल्या टाकून झालेल्या आहेत आणि बघा एकही चकुली अशी चिकटलेली नाहीये कारण की मी चपातीला तेल लावलं होतं दोन्ही साइडनी त्याच्यामुळे ते चिकटलेल्या नाहीत. आणि आता छोट्या गॅसवर शिजू देते. आणि आता चकुल्या तयार झालेल्या आहेत.